विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी भाजप नगरसेवकांना क्रॉस वोटिंगबाबत इशारा देत पक्षाशी बेईमानी सहन केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी भाजप नगरसेवकांशी संवाद साधत पक्षाशी बेईमानी सहन केली जाणार नाही असा स्पष्ट इशारा दिला। पक्षासोबत बेईमानी म्हणजे आईसोबत बेईमानी आहे। माझी नजर तुमच्यावर आहे, मला क्रॉस वोटिंग ओळखता येते असे ते म्हणाले। आयोजित बैठकीस भाजपचे विधान परिषद उमेदवार राजेंद्र राऊत, आमदार सचिन कल्याण शेट्टी, महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, भाजप शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, बाजार समिती संचालक मनीष देशमुख आणि नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख उपस्थित होते। यावेळी पालकमंत्री गोरे यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी राजेंद्र राऊत यांना निवडून देणे आवश्यक असल्याचं सांगितलं। नगरसेवकांच्या अडचणी सोडविण्यासाठी आपण वैयक्तिक लक्ष देऊ असे आश्वासनही त्यांनी दिले। दरम्यान महापालिकेत भाजपचे 94 सदस्य असले तरी विधान परिषद निवडणुकीत भाजपला 100 पेक्षा अधिक मते मिळतील असा दावा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केला। आम्ही आज बैठकीच्या निमित्ताने निवडणुकीची माहिती देण्यासंदर्भात बोलत होतो आणि आम्ही सगळ्यांनी संकल्प केलेला आहे की आम्ही महानगरपालिकेमध्ये 111 मतदान टोटल आज मतदार यादीमध्ये आहे। त्यातलं एखादं दुसरं तिसरं सोडलं तर बहुतांश मतं आम्ही भारतीय जनता पक्षाच्या माहितीच्या उमेदवारांना आम्ही देऊ अशा पद्धतीचा संकल्प केलेला आहे। मला वाटतं सगळे एकजुटीनं आम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये सामोरं जाऊ अशा पद्धतीच्या भावना आमच्या सगळ्या सहकार्याने व्यक्त केल्या। विरोधी गटातील काही नगरसेवक ही भाजपच्या बाजूने मतदान करतील असा विश्वास भाजप नेत्यांनी व्यक्त केला।